संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये व्हॉट्सॲप तिसऱ्या क्रमांकावरती आहे. तर या एका सेंटेन्समुळे तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट्सॲपची पॉवर काय आहे, व्हॉट्सॲप तुमचा बिझनेस कुठल्या लेवलपासून कुठल्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. व्हॉट्सॲपचे खूप ॲक्टिव्ह युजर्स आहेत, त्यामुळे जर तुम्ही व्हॉट्सॲप तुमच्या बिझनेसमध्ये उत्तमरित्या वापरलं, याच्या सगळ्या सेटिंग्स जर तुम्ही समजून घेतल्या, याच्या सगळ्या अपडेट्स जर तुम्ही समजून घेतल्या, तर नक्कीच तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे शोकेस करू शकता आणि उत्तमरित्या मॅनेजसुद्धा करू शकता. तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, छोटा मोठा व्यवसाय चालवत असतात आणि त्यावेळी जर तुम्ही बिझनेस व्हॉट्सॲप वापरत असला, बिझनेस व्हॉट्सॲपमधल्या सगळ्या सेटिंग्स जर तुम्हाला माहिती असतील, तर नक्कीच तुम्ही तुमचा व्यवसाय एक हाय लेवलला घेऊन जाऊ शकता, एक प्रोफेशनल लेवलला घेऊन जाऊ शकता. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह, मोटिवेशनल व्हिडिओज बनवत असतो, जे आपल्या दोघांच्याही फायद्याचे असतात. आणि नक्कीच त्यातलाच एक पार्ट मी आज तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे, तो म्हणजेच बिझनेस व्हॉट्सॲप. तर व्हॉट्सॲपचे दोन प्रकार आहेत. एक आहे आपला पहिला जो आहे रेग्युलर व्हॉट्सॲप, आणि नवीन लॉन्च झालेला जो आहे तर तो आहे बिझनेस व्हॉट्सॲप. तर सगळ्यात पहिला व्हॉट्सॲप आणि बिझनेस व्हॉट्सॲपमध्ये फरक काय आहे तर ते जाणून घेऊयात. यामधला कोणता ॲप जो आहे तर तो आपल्याला बेनिफिशियल आहे आपल्या व्यवसायासाठी, तर ते जाणून घेऊयात. तर जो रेग्युलर व्हॉट्सॲप आहे तर तो तुम्ही तुमच्या पर्सनल यूजसाठी वापरू शकताय, आणि जो बिझनेस व्हॉट्सॲप आहे तर तो स्पेशली बिझनेससाठी डिझाईन केलेला आहे. त्याच्यामध्ये बरेच टूल्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमचे वर्किंग आवर्स असतील किंवा तुमचे लोगो असेल, तुमचं ब्रँडचं कवर फोटो जसा आपल्या फेसबुकला असतो तर तो असेल, तर हे सगळं आपण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. त्यामुळे ज्यावेळी एखादी लोक तुमच्या व्हॉट्सॲपला व्हिजिट करतात, तर त्यावेळी तुमच्या व्हॉट्सॲपवरती त्यांना बऱ्याच प्रकारचे कॅटलॉग्स, जे सर्व्हिसेस किंवा काही प्रॉडक्ट्स तुम्ही ऑफर करता, तर ते सगळे तिथे शोकेस होतील, ते सगळे बघायला मिळतील विथ प्राईस, विथ डिस्क्रिप्शन. तर हे सगळे डिटेल्स त्यांना एका स्ट्रोकमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच बिझनेस व्हॉट्सॲप खूप सध्या हाय डिमांडमध्ये आहे बिझनेस ओनर्सकडे. तर माझ्या बऱ्याच मैत्रिणींना बिझनेस व्हॉट्सॲप काय असतं, ते कसं यूज करायचं, त्याचे सेटिंग्स काय आहेत, तर हे माहिती नाही आहे. तर त्यासाठी मी आज तुम्हाला पूर्ण बिझनेस व्हॉट्सॲपची ट्युटोरियल जो आहे तर तो देणार आहे. आणि नक्कीच मला गॅरंटी आहे, जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये पॅशनेट असाल, तर नक्कीच हा व्हिडिओ संपल्यावरती तुम्ही लगेचच बिझनेस व्हॉट्सॲप इन्स्टॉल करणार आहात आणि तुमचा जो बिझनेस आहे तर तो बिझनेस व्हॉट्सॲपवरती शोकेस करणार आहात. तर मी तुम्हाला कंप्लीट ट्युटोरियल जी आहे तर ती दाखवणार आहे, आपण कशा प्रकारे इन्स्टॉल करू शकतो. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण लगेचच जाऊयात माझ्या स्क्रीनवरती. सगळ्यात पहिला मला हे क्लिअर करायचं आहे की आपला रेग्युलर व्हॉट्सॲप आणि बिझनेस व्हॉट्सॲप वेगवेगळे आहेत. हे दोन वेगवेगळे ॲप्स आहेत. आणि जर तुम्हाला यातला बिझनेस व्हॉट्सॲप यूज करायचा असला, एक नंबरवरून तुम्ही कोणताही एक ॲप यूज करू शकता. एकतर बिझनेस व्हॉट्सॲप यूज करू शकता किंवा तुम्ही पर्सनल यूज करू शकता. तर मी सजेस्ट करेन की बिझनेस व्हॉट्सॲपसाठी तुम्ही तुमचा जो सेपरेट बिझनेसचा नंबर आहे तर तो यूज करा, आणि पर्सनल व्हॉट्सॲप जो आहे तर तो तुमचा पर्सनल नंबर आहे तर तो यूज करा. एका फोनमध्ये तुम्ही दोन्ही ॲप्स, एक रेग्युलर व्हॉट्सॲप आणि एक बिझनेस व्हॉट्सॲप यूज करू शकताय. ठीक आहे. तर कुठलाही वेळ न वाया घालवता आपण लगेचच आपल्या स्क्रीनवरती जाऊयात. तर प्ले स्टोअरवरती तुम्ही बघितला तर सिम्पली तुम्हाला बिझनेस व्हॉट्सॲप किंवा व्हॉट्सॲप बिझनेस म्हणून सर्च करायचं. तर सर्च केल्यावरती मला इथे एक रिझल्ट आलेला आहे व्हॉट्सॲप बिझनेस म्हणून. तर हा माझ्या फोनमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यामुळे मला इथे ओपन आलेला आहे. जर तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला इन्स्टॉल म्हणून ऑप्शन येईल, तर तो बिझनेस व्हॉट्सॲप जो आहे तर तो इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सिम्पली साइन अप करायचं आहे. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तर त्या मोबाईल नंबर यूज करून, आणि तुमचा जो काही व्हॉट्सॲपचा होम स्क्रीन आहे तर तो तुमच्यासमोर व्हिजिबल होईल. तर इथे तुम्हाला काही सेटिंग्स करायच्या आहेत, काही अपडेट्स आलेल्या आहेत, तर त्या मी सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे माझे व्हॉट्सॲपचे चॅट्स आहेत. वरती तुम्हाला जे 3 डॉट्स दिसत आहेत, मी पॉइंटर यूज करते. 3 डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर मला सेटिंगचं ऑप्शन आलेलं आहे. तर सेटिंग्समध्ये मी आल्यानंतर इथे सगळ्यात पहिला माझा प्रोफाईल मी सेट करू शकते. इथे माझा लोगो सोबतच माझा जो कवर फोटो आहे तर तो मी यूज करू शकते. जसं आपण फेसबुकसाठी यूज करतोय कवर फोटो, तर त्या अकॉर्डिंगली तर तुमचा एक छानसा कवर फोटो आणि लोगो इथे तुम्ही यूज करू शकता. चेंज करू शकताय, दोन्ही कधीही चेंज करू शकताय, लोगो आणि तुमचा जो काही कवर फोटो आहे तो. त्यानंतर ॲड अ बिझनेस नेम, तुमचं बिझनेसचं नाव देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरीज चूज करायला येते. तुमचा कोणता व्यवसाय आहे, क्लोदिंग अपॅरल आहे किंवा काही प्रॉडक्ट देत आहे, काही सर्व्हिसेस देत आहे, तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला इथे कॅटेगरीज ज्या असतील तर त्या चूज करायच्या आहेत. वरच्या 2 ऑप्शन्समध्ये कोणत्याही कॅटेगरीज तुम्ही 3 चूज करू शकता.
त्यानंतर तुमचं बिझनेसचं लोकेशन काय आहे, तर ऑफकोर्स इंडिया असणार आहे. त्यानंतर आहे तुमचे वर्किंग आवर्स, तर इथे संडेपासून सॅटर्डेपर्यंतचे तुमचे जे काही वर्किंग आवर्स असतील तर ते तुम्ही सेट करू शकता. तुमचा बिझनेसचा मेल आय डी काय असणार आहे तर तो एंटर करायचा आहे, आणि जर तुमची वेबसाईट असेल तर ती सुद्धा तुम्ही तिथे एंटर करू शकता. त्यानंतर खाली इथे तुमचे काही प्रोडक्ट्स दिसतील तुम्हाला. आता हे मी सेट केलेले आहेत प्रोडक्ट्स म्हणून मला दिसतात, मी तुमचे कसे करायचे तर ते एक्सप्लेन करेन. त्यानंतर बॉटमला तुम्ही तुमचा फेसबुक आणि इंस्टाग्राम तुमच्या व्हॉट्सॲपसोबत कनेक्ट करू शकता. ठीक आहे, सो दॅट तुमच्या व्हॉट्सॲपवरती एखादी व्यक्ती व्हिजिट करेल तर ऑटोमॅटिकली ते तुमच्या सोशल मीडिया साईट्स म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती कनेक्ट केले जातील. त्यानंतर मी पुन्हा बॅग घेतला आणि त्यानंतर मी बिझनेस टूल्समध्ये बघूयात की काय काय आहे. खूप एक्साइटिंग याच्यामध्ये आहे बिझनेस टूल्सचा ऑप्शन जो आहे तो. तर सगळ्यात पहिला आपण प्रोफाईल बघितला, आता सध्या आपण जस्ट एक्सप्लोर केला. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे कॅटलॉग, जो की खूप महत्त्वाचा आहे. तर जर तुम्ही प्रॉडक्ट बेस्ड इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा तुम्ही सर्व्हिस बेस्ड असाल, आता इथे मी काही ॲड केलेल्या जे माझे सर्व्हिस बेस्डमधले आहेत, तर इथे तुम्ही तुमचे प्रोडक्टसुद्धा मेन्शन करू शकता. ज्वेलरीचे असतील, क्लोदिंगचे असतील किंवा कुठलाही व्यवसाय असेल तर तो तुम्ही इथे याचे कॅटलॉग जे असतील तर ते बनवू शकता. तर इथे मी तुम्हाला दाखवलं टोटल माझे 6 कॅटलॉग्स जे आहेत तर ते बनलेले आहेत. तुम्हाला दिसेल लोगो 2D 500 रुपीज, इंस्टाग्राम स्टोरी 300 रुपीज. तर नवीन आयटम तुम्ही ॲड करू शकताय, नवीन कलेक्शन तुम्ही तुमच्या कॅटलॉगमध्ये ॲड करू शकता. आता इथे मी तुम्हाला एक नवीन आयटम ॲड करून दाखवते. सगळ्यात पहिलं तुम्हाला नाव द्यायचं आहे, तुमचं जो काय आयटमचं नाव आहे ते. फॉर एक्झाम्पल जर तुमचा काही ज्वेलरीचा व्यवसाय असेल तर त्याचा प्राईस काय आहे, त्याची डिस्क्रिप्शन ऑप्शनल आहे पण ती तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल त्याचं मटेरियल काय वापरलं आहे वगैरे ते सगळं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही इमेजेसवरती यूज करू शकता. एक किंवा एकापेक्षा जास्त इमेजेस तुम्ही यूज करू शकता. आणि त्यानंतर सिम्पली तुम्हाला सेव्ह करायचं आहे, पण त्याच्या आधी इथे माझ्याकडून कंट्री ऑफ ओरिजिन जो आहे तर तो मी सिलेक्ट करते, जो की इंडिया असेल. कन्फर्म करायचं आहे खाली बॉटमला. आणि त्यानंतर तुम्ही हा जो कॅटलॉग आहे तर तो सेव्ह करू शकताय. तर हा कॅटलॉग तुमच्या व्हॉट्सॲपच्या प्रोफाईलला इथे ॲड होईल. तुम्हाला दिसतंय ABC नावाचा कॅटलॉग ॲड झाला आहे, त्याची प्राईस आहे 599. डिस्क्रिप्शन जर ॲड केलं असतं तर ते सुद्धा इथे दिसलं असतं. तर ते सिम्पली तुम्ही डिलीट करू शकता, हाईड करू शकता किंवा कोणत्याही तुमच्या नवीन क्लायंटला ॲज इट इज शेअर करू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळे मेसेजेस करण्याची गरज नाही आहे. जर एखादा प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस हवी असेल तर सिम्पली तो जो कॅटलॉग आहे तुम्ही जो डिझाईन केलेला आहे तर तो तुम्हाला शेअर करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे मेसेजेसमध्ये ग्रीटिंग मेसेजेस. ते ग्रीटिंग मेसेजेस काय असतात, आता बऱ्याच वेळी माझं कसं होतं की मला बरेच इन्क्वायरीज येतात व्हॉट्सॲपला की कोर्सबद्दल माहिती हवी आहे. तर प्रत्येक इन्क्वायरी मी लगेच अटेंड करू शकते असं नाही. तर त्यासाठी मी एक ग्रीटिंग मेसेज टाईप करून ठेवलेला आहे की माझा कोर्सची डेट ही आहे, या डेटला चालू होणार आहे, टाईम ही आहे, आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन सगळी जी काय लागते तर ती मी इथं सेव्ह केलेली आहे. आणि मी इथं ओके करून हा जो ग्रीटिंग मेसेज आहे तर तो सेव्ह करते. तर यामुळे होतंय असं की कुठलीही नवीन व्यक्ती ज्यावेळी मला फर्स्ट टाईम मेसेज करते तर ऑटोमॅटिकली हा ग्रीटिंग मेसेज त्यांना आपण फॉरवर्ड करू शकतो. तर तुम्ही याच्यामध्ये कुठलाही कंटेंट ॲड करू शकता ग्रीटिंग मेसेजमध्ये. हॅलो, हाव कॅन वी हेल्प यू, किंवा तुमचे जे काही सोशल मीडियाचे साईट्स वगैरे असतील तर ते तुम्ही तिथं त्यांना ॲड करू शकता. त्यानंतर आहे अवे मेसेज, तर तो तुम्ही इथे देऊ शकता. ऑटोमॅटिकली रिप्लाय विथ मेसेजेस वेन यू आर अवे, तर हा तुम्ही ऑन करू शकता. सध्या मी तो ऑन केलेला नाही आहे. त्यानंतर आहेत क्विक रिप्लायज, तर इथे मी एक क्विक रिप्लाय सेव्ह करून ठेवला आहे TH म्हणून. तर ज्यावेळी मी TH टाईप करेन तर हा ऑटोमॅटिकली मेसेज जो आहे तर तो माझ्यासमोर येईल. थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग अस, हाऊ कॅन वी हेल्प यू. मी ज्यावेळी एखाद्या चॅटमध्ये जाणार आहे आणि TH टाईप करणार आहे तर ऑटोमॅटिकली तो जो कंटेंट आहे तर तो मला येणार आहे. मी एक्झाम्पलसाठी दाखवते तुम्हाला. इथे सिम्पली तुम्हाला एक स्लॅश आहे तर तो यूज करायचा आणि इथे तुम्हाला तुमचे जे काही क्विक रिप्लायज आहेत तर ते सगळे इथे तुम्हाला अवेलेबल होतील. कुठलाही तुम्ही देऊ शकता. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला सेम मेसेज असतात, तुम्हाला इन्क्वायरीज जे येतात तर ते रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारतात. त्यामुळे तो मेसेज तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता. त्यानंतर बिझनेस टूल्समधला दुसरा जो ऑप्शन आहे तर तो आपण थोडासा एक्सप्लोर करूयात. त्याच्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, माझा सगळ्यात फेवरेट, तो म्हणजे लेबल्स. आता हे लेबल्स काय असतात तर टोटल फक्त 20 लेबल्स तुम्ही ॲड करू शकताय. माझा जो लिमिट आहे तर तो मीट झाला आहे. आता तुम्हाला वेगवेगळ्या इन्क्वायरीज येत असतात तुमच्या व्हॉट्सॲपवरती, तर त्यावेळी काही असतात इन्क्वायरीज तर ते लीड जनरेशनचे असतात, म्हणजे तुमचे इंटरेस्टेड क्लायंट्स असतात किंवा काही असतील तर त्यांनी पेमेंट केलेलं असतं. तर हे प्रत्येक वेळी नोट करून ठेवण्यापेक्षा सिम्पली तुम्ही अशा टाईपचे लेबल्स बनवू शकता आणि या लेबल्समध्ये तुम्ही तुमचे जे काय कंटेंट असेल तर तो सगळा ॲड करून ठेवू शकता.
इथे तुम्ही अशा टाईपचे सगळे लेबल्स ॲड करून ठेवू शकता. म्हणजे कोणी पेमेंट केलं आहे, कोण नेक्स्ट बॅचसाठी इंटरेस्टेड आहे, हे सगळे लेबल्स तुम्हाला इथे वरती टॉपला दिसणार आहेत. तर इथे फॉलोअप कोणाचं घ्यायचं आहे, त्यानंतर या बॅचचे कोण आहेत, तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही सगळं इथे सेट करू शकता. कोणताही कॉन्टॅक्टवरती सिम्पली जाऊन तुम्ही त्याला जो काही लेबल असेल तर तो ॲड करू शकता. एका कॉन्टॅक्टला तुम्ही मल्टिपल लेबल्स ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे मी आता यूट्यूब इन्क्वायरीमध्ये एखादा नंबर जो आहे तर तो मी सेव्ह केला आणि इथे तुम्ही बघू शकताय लेबल्समध्ये मी ज्यावेळी जाते सेटिंग्समध्ये, तर मला इथे मी ज्यावेळी यूट्यूब इन्क्वायरीमध्ये जाते किंवा कुठल्याही लेबलमध्ये जाते, तर ॲज इट इज जे मी सेव्ह केलेले आहेत तर ते सगळे मला कॉन्टॅक्ट इथे विजिबल होतात. तर हा जो लेबल्सचा पार्ट आहे तर हा माझ्यासाठी खूप जास्त इंटरेस्टिंग ठरला आणि खूप जास्त युजफुल ठरला आहे. कारण बरेच इन्क्वायरी येत असतात, काही यूट्यूबचे इन्क्वायरीज येत असतात, काही ग्राफिक्ससाठी येत असतात, काही इंग्लिशसाठी येत असतात, काही इतर असतात, काही ग्राफिक डिझायनर्स असतात. जर प्रत्येकासाठी मी वेगवेगळे लेबल्स जे असतील तर ते बनवलेले असतात. काही जणांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला नेक्स्ट बॅच ज्यावेळी अनाऊन्स होते तर त्यावेळी इन्फॉर्म करा, मग तो जो कॉन्टॅक्ट असेल तर तो मी नेक्स्ट बॅचसाठी लेबल करते. तर सिम्पली तुमच्या प्रोफाईलवरती ज्यावेळी तुम्ही लेबल्स बघताय तर तुम्हाला सगळे लेबल्स तिथे विजिबल होतील. 20 लेबल्स मॅक्झिमम तुम्ही करू शकता आणि ते लेबल्स तुम्हाला दिसतील आणि अकॉर्डिंगली तुम्ही तिथून सर्च करू शकताय तुमचा जो काय कंटेंट असेल किंवा तुमचा जो काय तुम्ही नंबर्स त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवलेले असतील ते. तर नक्कीच हा जो बिझनेस व्हॉट्सॲपचे वेगवेगळे फीचर्स मी तुम्हाला काही आज एक्सप्लेन केलेले आहेत तर ते एक्सप्लोर करा. प्ले स्टोअरवरती जाऊन सिम्पली तुम्हाला बिझनेस व्हॉट्सॲप किंवा व्हॉट्सॲप बिझनेस सिम्पली सर्च करायचा आणि तो जो आहे तर तो इन्स्टॉल करायचा. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, याचा अर्थ असा की मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तर माझ्याकडे बरेच स्टुडंट्स आहेत तर त्यांच्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगते की एका नंबरवरती कोणताही एकच व्हॉट्सॲप चालेल. एकतर तुमचा पर्सनल व्हॉट्सॲप चालेल किंवा तुमचा बिझनेस व्हॉट्सॲप चालेल. मग ते तुम्हाला अकॉर्डिंगली डिसाईड करायला लागेल की तुम्ही तो जो तुमचा नंबर आहे तर तो बिझनेससाठी यूज करणार आहात किंवा पर्सनलसाठी यूज करणार आहात. तर इथे मी तुम्हाला एक टिप माझ्याकडून मी एक्सपिरियन्सवरून तुम्हाला मी देऊ शकते किंवा मी देऊ इच्छिते आणि ही टिप आय थिंक सगळ्यांनी फॉलो करा प्लीज. तुमचा जो बिझनेस नंबर असतो किंवा तुमचा जो पर्सनल नंबर असतो तर हे 2 नंबर तुमचे वेगवेगळे ठेवा. कारण ज्यावेळी तुम्ही एकच नंबर यूज करताय बिझनेससाठी सुद्धा आणि पर्सनलसाठी सुद्धा तर नक्कीच ट्रस्ट मी तुमचे दोन्ही पर्सनल आणि बिझनेस लाईफ जी आहे तर ती मिक्स होते आणि नंतर खूप जास्त प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण तुमचा बिझनेस व्हॉट्सॲपचा नंबर असतो, तुमचा बिझनेस नंबर असतो तर तो बऱ्याच लोकांकडे असतो. म्हणजे आता मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, माझा जो नंबर आहे तर तो मी यूट्यूबवर शेअर करते किंवा इतर सोशल मीडिया साईट्सवरती शेअर करते. तर त्यामुळे कधीही कॉल येऊ शकतात. म्हणजे अगदी असं कधी कधी होतंय, कोणी पर्पजली करत असेल किंवा नसेल पण असं कधी कधी होतंय की रात्री 12 वाजता 12:30 वाजता कोणीतरी चुकून नंबर जरी सेव्ह करत असलं तरी चुकून कधीतरी कॉल लागतो. तर त्यावेळी माझं कसं असतं, माझा जो बिझनेस नंबर आहे तर तो कम्प्लिटली सायलेंट मोडवरती असतोय एक ठराविक विशिष्ट पिरियड नंतर आणि सकाळी बरोबर मी 11 वाजता माझा जो बिझनेस नंबर आहे तर तो मी सायलेंटचा काढते. तर त्यामुळे माझा जो पर्सनल नंबर आहे तर तो मला कंटिन्युअसली ब्लॉक करून ठेवावा नाही लागत. तर त्यामुळे नक्कीच मी स्पेशली लेडीजसाठी सांगते, तुमचा बिझनेस नंबर आणि तुमचा पर्सनल नंबर जो आहे तर तो वेगवेगळे ठेवा, ते एकत्र मिक्स करू नका. नक्कीच तुमच्यासाठी हे खूप जास्त फायदेशीर राहील. तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होता. व्हिडिओ थोडासा लेट आलाय, 3 दिवसाचा गॅप झालाय. मी नक्कीच ट्राय करते तुम्हाला वीकली 3 ते 4 व्हिडिओज अपडेट करण्याचा. तर बघू, वेगवेगळ्या नवीन टॉपिक्सवरती मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे. आणि आतापर्यंत अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच एक इम्पॉर्टंट न्यूज आहे, माऊली स्टार्टअप कॉन्टेस्ट म्हणून आपण एक कॉन्टेस्ट लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण स्मॉल बिझनेससाठी 5000 रुपीज फंडिंग करणार आहे. तर ती व्हिडिओ मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. त्या बिझनेसचे सगळे रूल्स नियम्स ते जे काय असतील तर ते सगळे तुम्हाला बघायला मिळतील. तर आय होप तुम्ही सगळे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणार आहात. आणि आतापर्यंत तुम्ही जे काय बिझनेस आयडियाज मला शेअर केलेले आहेत मेलवरती तर ते मी सगळे बघितलेले आहेत आणि लवकरच त्याचे जे काय अपडेट्स असतील तर त्या तुमच्यासमोर येणार आहेत. जो कोण लकी विनर आहे तर तो मी इथेच यूट्यूबच्या व्हिडिओजमध्येच रिव्हील करणार आहे. तर सगळ्यांना पार्टिसिपेट करा, तुमचे बिझनेस आयडियाज ज्या काय असतील तर त्या एक्सप्लेन करा. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. कीप सपोर्टिंग.